डन. भूषण ऑन स्ट्राइक. नॉन स्ट्रायकर राकेश सावंत उर्फ पप्पू पोलार्ड. पहिला चेंडू नीरज टाटिया, निश्चितच वाईड चेंडू. एक अतिरिक्त धाव. संघाचं खातं खुललेलं आहे इथे. डॉट बॉल. उत्कृष्ट असे पंच हर्षल भाऊ पोलीस आणि देवाभाऊ चव्हाण दोघांचं मनापासून खूप सारं धन्यवाद. दोघांनी या कडकडत्या उन्हात देखील आम्हाला आमच्या शब्दाचा अपमान केला नाही, तर त्यांनी आम्हाला साथ दिली. नक्कीच त्यांनी जेव्हा पण काही कार्य केलं त्यात मी सगळ्यात पुढे असेल. आणि सुंदर असा पॉइंट वरती कट केलेला हा चेंडू जातोय सीमारेषेजवळ आणि जवळजवळ पोहोचलाय सीमा पार. चौकार. दुसऱ्या चेंडूवरती सुंदर असा कट करून चौकार मिळवलेला आहे भूषण दादा यांनी. आपल्या संघासाठी महत्वपूर्ण धावा आणि महत्वपूर्ण ही मॅच देखील आहे. करूया मरोजी मॅच पिताश्री वॉरियर्स या संघासाठी. तसंच नेहमी एक मॅच मध्ये असलेला एक सुंदर असा खेळाडू सुबोध दादा कुवर यांचं देखील मॅच मध्ये शेवटच्या चेंडूपर्यंत लक्ष असतं. सुंदर असा स्लिपच्या दिशेने कट केलेला चेंडू आणि दणदणीत खणखणीत चौकार. 4. ए बीरा आणि पुन्हा एकदा त्याच दिशेने कट केलेला चेंडू आणि जवळजवळ 2 धावा डिक्लेअरच्या स्वरूपात मिळतील. निश्चितच धावसंख्येमध्ये वाढ. एक सुंदर अशी खेळी चालू. आणि सगळ्याही संघांना एक विनंती आहे, पाणीचे जार आपण नेलेले आहेत जिकडे तिकडे, तर ते खाली झाल्यावरती कॉमेंट्री बॉक्स जवळ आणून देणे एवढा एक आमच्यासाठी ही एक गोष्ट करायची आहे. प्रत्येक संघ मालकांनी किंवा संघाच्या खेळाडूंनी. खेळाडू तर इमानदारच आहेत, आमचे काही विषयच नाही, परंतु तरी साथ द्यायची आहे आम्हाला. आणि स्ट्रेट मारलेला हा चेंडू निश्चितच पळायला भी जागा दिलेली नाही. सुंदर असा तिसरा चौकार. शेवटचा चेंडू, या षटकातील शेवटचा चेंडू. आतापर्यंत धावसंख्या झालेली आहे ती 15 धावा, 1 वाईड, 1 डॉट, 3 चौकार आणि 1 दुर्री. अशा प्रकारे हे 5 चेंडू झालेले आहेत. आणि नीरज टाटिया 6वा चेंडू घेऊन प्रगतीपटावर. आणि सुंदर अशी वापसी. निश्चितच डॉट बॉल. षटक संपलेला आहे. 1 षटकाच्या समाप्तीनंतर 15 धावा.
वाईड चेंडू देवाभाऊ अंपायरिंग करताना आणि त्यांचा इशारा पहिलाच वाईड. हॅलो. डॉट चेंडू. दोन वर 20 धावा. दोन वर 20 धावा.
एक चेंडू बाकी का? लास्ट बॉल टू गो. येस, कंटिन्यू करायचं आहे. आणि पप्पूदादा पोलाड यांच्याकडून मारण्याचा देखील प्रयत्न होता. लॉंग ऑनच्या दिशेने मारलेला चेंडू, परंतु एक धाव. निश्चितच षटक संपलेला आहे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 29 धावा. हॅलो. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 29 धावा. थोडं बोलशील का? स्कोरिंग स्कोर अपडेट कर फक्त. हो तुम्ही बोला ना, तुम्ही बोला, मी उतरतोय आता. जाय तर कपडा डायरेक्ट बॅट घेऊन जाय. हॅलो हॅलो. सुंदर अशी गोलंदाजी करताना जॉन टी भामरे. काल सारखा खेळ दाखवा लागणारे मुस्तुला. 10 छक्केचा टार्गेट आहे मुस्तुला आज. मारला चेंडू आणि गचावाचं क्षेत्ररक्षण 4 धावांसाठी. धाव संख्या किती? चालू बंद चालू बंद. किती धावा झाल्या?
39 धावा, 4 षटकानंतर 39 धावा. एक विकेट पडली. आयकॉन खेळाडू भूषण आयरे याला काहीतरी जादुई करिश्मा करावा लागणार आहे आज. हॅलो, पुढचा चेंडू आणि मिस केली. रनआउटचा चान्स. चांगला प्रयत्न होता तो सुबोधचा. चांगल्या प्रकारे असा प्रयत्न केला होता सुबोधने. मोकळं खेळावं लागणार आहे भूषणला. वाईड बॉल. काहीतरी बोलाव त्याला मुस्तुला घ्याव. हो मुस्तुला काहीतरी बोलाव. डॉट बॉल. पुन्हा डॉट बॉल. मुस्तफा बाबजी यांना बॅटेचा रन आहे. 1 धाव. मुस्तफा बाबजी यांना सूर काय लागत नाहीये बॅटिंगचा. उत्कृष्ट अशी गोलंदाजी करताना उज्जैर. पर्पल कॅप मध्ये 2 नंबरला चालत असताना उज्जैर अतिशय उत्कृष्ट असं सिरीज जाताना उज्जैर याची. पुढचा चेंडू आणि सुंदर टोल आलेला आहे आणि जॉन्टी भामरे बॉल खाली. 1च धाव. मालेगाव तालुक्यातील भूषण भाऊ तसंच आणि मालेगाव तालुक्यामधील इथे कॉमेंट्री बॉक्स मध्ये बसलेले श्यामदादा यांची मॅच बघण्याकरता आलेले ते श्यामदादा भूषण भाऊंची बॅटिंग बघतायत. पुढचा चेंडू मुस्तफा बाबजी टू उज्जैर. सुंदर ऑफ साइडला टोलेला चेंडू. निश्चितच 4 धावा. उत्कृष्ट शॉट तो खेचलाय तो बाबजी याने. शेवटचा चेंडू. 4.5 चेंडूंमध्ये 47 धावा. शेवटचा चेंडू. आणि हा आता लेग साइडला टोनाच्या नादात लेग बाईज. षटक संपलेलं आहे. 48 धावा. 5 षटक 48 धावा. पुढील गोलंदाज किशोर सोनोने. आयकॉन प्लेयर किशोर सोनोने. स्वतः बिरारी सर पाणी ग्राउंड मध्ये घेऊन जाताना अतिशय क्रिकेटचा येडा असा माणूस दीपक बिरारी सर. ओळखीचे 5 षटक 48 धावा. 5 षटकांमध्ये 48 धावा झालेल्या आहे. उर्वरित 3 षटकांमध्ये फलंदाजी संघ 40 ते 45 धावा खेचू शकतात. घाई करायची आहे. सहावा षटक घेऊन येताना किशोर सोनोने. सटाणा संघाचा आयकॉन प्लेयर किशोर सोनोने
तसं आता स्ट्रायकोर आहे मुस्तफा बापजी. पहिला चेंडू आणि सुंदर असा खेचलेला शॉट. षटकार षटकार. उत्कृष्ट असा शॉट खेचलाय. फ्लो दिलाय बॉलला आणि फ्लो दिल्याने बॉल त्याचा त्या दिशेने वाहत षटकार. बघूया मुस्तफा बापजी या षटकामध्ये 6 चेंडूंमध्ये 6 षटकार मारतात का. असा कारनामा ते NPL मध्ये करून चुकलेले आहेत पहिले 2018-19 साली. आणि डॉट बॉल. उत्कृष्ट गोलंदाजी कमबॅक केलेला आहे तो किशोर सोनवणे यांनी. जर या षटकामध्ये अजून एक षटकार आला तर श्याम सूर्यवंशी यांच्याकडून 301 रुपये रोख पारितोषिक मुस्तफा बापजी करता. आणि निश्चितच हा वाईड चेंडू. वाईड चेंडू. पुढचा चेंडू आणि सुंदर टो लावलेला आहे. कॅच होऊ शकतो का इथे बघूया. अलेयालने कॅच पकडली. ती उत्कृष्ट गोलंदाजी करताना किशोर सोनवणे. किशोर सोनवणे या विकेट बद्दल बापूंकडून 301 रुपये रोख पारितोषिक भेटणार आहे. बापू यांनी खिसा हलका करायचा आहे. पुढील फलंदाज 360 एबी डिव्हिलियर्स दीपक बिरारे सर. हे दाखवता काय आणि करता काय सर. राईटी का लेफ्टी. बरं लेफ्ट हँड बॅटिंग करतील आणि आला तर राईटी मारून देतील. आता फिल्डिंग टीम परेशान होऊन जाईल सर. कुठे मारतील कुठे नाही. उत्कृष्ट गोलंदाजी करताना किशोर सोनवणे. मी सांगितलं ना फिल्डिंग टीम परेशान होऊन जाईल. फिल्डिंग कुठे लावायची आणि कुठे नाही. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. धाव संख्या झाली ती 55. 5.4 बॉल 55 धावा. पुढचा चेंडू 5वा चेंडू निश्चितच 4 धावा. 360 प्लेयर दीपक बिरारे सर. 360 प्लेयर. शेवटचा चेंडू 59 धावा. घाई करायची. बॉल आलाय का. पंचांनी तिकडे काही प्लेयर ठेवायचे. बिरारी सर जोपर्यंत बॅटिंग करताय तोपर्यंत. बंगल्याच्या मागे 3 आणि इकडे बॅनरांच्या मागे 2. ती केव्हा कुठे मारतील भरोसा नाही. आणि तिकडे जर काच फुटले बिरारी सर तुम्हाला भरून द्यावे लागतील. आयोजक पहिलेच मायनस मध्ये चालू आहेत. ए नाना तू काल दिस नव्हता ना जिकी होत होता. पुढचा शेवटचा चेंडू 59 धावा.
सुंदर सुंदर असा शॉट मिसहिट झालेला आहे हा. बघूया 2 धाव निघते का. 2 धावा पूर्ण. षटक संपलेले 61 धावा. 6 षटक 61 धावा. शेवटचे 2 षटक बाकी आहे. बघूया पिताश्री 11 किती धाव संख्या ते लुटतात ते शेवटच्या 2 षटकांमध्ये. 6 षटक 61 धावा. शेवटचे 2 षटक घाई करायची आहे. 7वं षटक घेऊन येताना नीरज टाटिया. पुढील फलंदाज माझ्या मतेने कुणालबो आयरे जाऊ शकतात. सुबोध कोर काय दिसत नाहीत. कुठे आहेत सुबोध कोर. हात वरती करायचा आहे सुबोध कोर यांनी. सुबोध कोर हात कुठे कुठे हात वरती करायचा आहे. हे नाना सनस्क्रीम आहे का. पुढचं पहिला चेंडू नीरज टाटिया तू भूषण. पहिला चेंडू आणि सुंदर शॉट ठोडकावला आणि षटकार. सुंदर. आणि ह्या कॅच करता कुणालबो आयरे यांच्याकडनं 51 रुपये रोख बक्षीस. बाहेर प्रेक्षकांनी कॅच घेतल्याबद्दल कुणालबो आयरे यांकडनं 51 रुपये रोख बक्षीस भेटेल. पहिला चेंडू आणि तो खेचलाय षटकार. उत्कृष्ट असं फलंदाजी करताना भूषण बोस. दुसरा चेंडू काय होतं बघूया. आणि यॉर्क लाईन चेंडू बघूया. दीपक सर दुसऱ्या रन करता धावतात का नाही. एकच धाव. दीपक सर बंगल्याच्या वरून शॉट मारतात का काय बघूया आपण आता. अडुसष्ट धाव संख्या. 6 षटक 2 चेंडू 68 धावा. तिसरा चेंडू आणि षटकार. षटकार 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 षटकार. काय खेळतोय का माणूस. वय वर्ष 51 तरी 20 वर्षाच्या माणसाला लाजवेल असा हा माणूस. 51 वय वर्ष असला माणूस. षटकार रिव्हर्स स्वीप षटकार. 360 720 प्लेयर दीपक सर बिरारे. मी सांगितले तो पूर्ण एरिया आहे ना पूर्ण एरिया ब्लॉक करा. तो दीपक सर आले ना पूर्ण एरिया ब्लॉक करायचा आहे. बॉल लवकर येईल मध्ये. आणि पुढचा चेंडू मला असं वाटतं बंगल्याच्या वरून जाऊ शकतो. अरे थोडा राहिला आणि 1 धाव इथे घेण्याच्या याच्या रनआउटचा चान्स नाही. बघा असं 20 वर्षाच्या मुलाला लाजवेल असे रनिंग करताना वय वर्ष 51 वर्ष असलेले सर. पुढचा चेंडू सुबोध नाना चुपचाप उभे. फुलटॉसला फायदा घेऊ शकले का बघूया. आणि षटकार. फुलटॉसचा परिपूर्ण फायदा घेतलाय तो भूषण भाऊ यांनी. आणि या षटकातला तिसरा षटकार खेचलाय तो पिताश्री वॉरियर्स संघाने. शेवटचा चेंडू या षटकातला शेवटचा चेंडू. शेवटचा चेंडू घाई करायची आहे.
40 डिग्री टेम्परेचर मध्ये सामना चालू असताना आणि सुंदर असा कट केलाय तो चौकार चौकार. षटक संपलेलं आहे. 7 षटक आणि धाव संख्या झाली ती 85. 85 धावा. 7 षटक आणि 85 धावा. शेवटचं षटक कोण घेऊन येत आहे ते बघूया आता. शेवटचं षटक स्वतः आयकॉन प्लेअर आलेले आहे तिथे शेवटचं षटक टाकायला. किशोर सोनवणे. 7 षटक 85 धावा. आता स्ट्राईकवर येते 720 प्लेयर दीपक बिरारी सर. बघूया सर काय करता ते आपल्या संघाकरता. स्विच हिट षटकार खेचता का बंगला कुदवता. आता माहिती आलेली आहे दीपक सर बिरारी सरांनी जर बंगल्याची काच फोडली तर कुणाल मोरे यांच्याकडनं काच रिपेअर बी करून भेटेल आणि 501 रुपये प्रति काच भेटणार सरांना. पहिला चेंडू किशोर सोनवणे टू दीपक बिरारी. शेवटचं षटक फिल्डिंग मध्ये चेंजेस. दीपक सर स्ट्राईकवर राहिले ना फिल्डर बॉलर परेशान होऊन जातात. फिल्डिंग कुठे लावायची त्यांना समजत नाही. स्विच हिट स्विच हिट स्विच हिट नो. यॉर्क लाईन चेंडू. उत्कृष्ट अशी गोलंदाजी आणि एकच धाव भेटेल इथे. सुंदर अशी गोलंदाजी केली ती किशोर राणा यांनी. दीपक सरांना बघितल्यानंतर मला अक्षय कुमार यांची आठवण येते. काही कलाकृती करू शकतात ते असे ऑल इन वन दीपक सर. उत्कृष्ट अशी गोलंदाजी करताना किशोर सोनवणे. आणि टोलवण्याच्या नादात मला वाटतं कॅच. उत्कृष्ट अशी कॅच घेतलेली आहे आणि अंपायरिंग बॉल चेक करायचा आहे. पंचर तर नाही झाला तिथे एवढा जोरात आदळलाय. आणि आता पुढचा फलंदाज फॉरेनर प्लेयर. पुढचा फलंदाज फॉरेनर प्लेयर विरबी पॉल. 7.2 षटकांमध्ये 86 धावसंख्या झालेली ती पिताश्री वॉरियर्स संघाची. एनजी वॉरियर संघाचे संघ मालक स्वतः गौरव भाऊ हे कॉमेंट्री बॉक्स मध्ये चर्चा करण्यासाठी आलेले आहेत. तिसरा चेंडू आणि सुंदर असा टोलण्याच्या दात मिस हिट आणि एक धाव तिथे भेटेल इथे एक धाव. संघाची धाव संख्या 87. सगळ्यांना अपेक्षा होती की कुणाल मोरे ग्राउंड मध्ये उतरतील. त्यांचे सहकारी मित्र सूर्यवंशी पिक्चरातले साइड हिरो श्याम सूर्यवंशी सुद्धा इथे मॅच बघण्यासाठी आलेले होते. त्यांचे कझिन बंधू वैभव सूर्यवंशी अंडर 14 IPL मध्ये उत्कृष्ट असं प्रदर्शन करताना. आणि तसंच त्यांनी जो पिक्चर प्रोडक्शन काढला सूर्यवंशम मध्ये अमिताभ बच्चन यांचे डबल रोल सर्व सूर्यवंशी बंधू. या भारतामध्ये आता 5च फॅमिली उत्कृष्ट याच्यात चालू आहे. एक खान परिवार, एक कपूर परिवार, एक गांधी परिवार आणि आता सूर्यवंशी परिवार पुढे चालला आहे सगळ्यांना मागे टाकत. आणि निश्चितच हा वाईड चेंडू जिथे पाव तिथे पाव सगळे सूर्यवंशी दिसतात. आता IPL मध्ये सूर्यवंशी, फिल्म इंडस्ट्री मध्ये सूर्यवंशी, मालेगाव तालुक्यामध्ये सूर्यवंशी.
आणि टोलनाच्या नादात हा मिसहिट झालेला आहे. निश्चितच हा बंगल्याच्या वरती जाणारा चेंडू मिसहिट झालेला आहे सरांकडून. शेवटचे 2 चेंडू बाकी. 89 धाव संख्या. पाचवा चेंडू किशोर सोनवणे टू वीरपॉल. आणि हा निश्चितच चौकार. निश्चितच चौकार आहे हा. शेवटचा चेंडू 93 रन्स. हा जर षटकार खेचला तर आकाश मोहिते यांच्याकडनं 61 रुपये रोख पारितोषिक भेटतील. 61. घाई करायची आहे. आणि आता दीपक सरांकडे सगळ्यांनी लक्ष द्यायचंय. हा माणूस आता कितीच्या स्पीडने पळतो ना, तुम्ही फक्त गंमत बघा. दीपक बिरारे सरांकडे आता बघा बघा. नाना 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 मस्त. नाना चौथा. नाना 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 परत नाना. हा नाना 3 रन. आणि अशा प्रकारे संघाची धावसंख्या झाली ती 97. 96 झालेली आहे. 97 टार्गेट.
रुमाल घे रे इकडे रुमाल घे रे हॅलो मुस्तफा बोरे आता फिल्डिंग लावताना म्हणे ए मुस्तू रडू नको को ये इकडं पाणी देणार तुम्ही रे आण लवकर थंड पाणी आणा तुम्ही हॅलो ए राहुल कोण आहे भूषण आहे का भूषण भाऊ बॉलिंग येताना मी भी होतो भाऊ भी होता का भाऊ गुलाबी टी शर्ट राहते भाऊ तुम्ही काय गुलाबी टी शर्ट घेत असो आणि गच्चाला असं क्षेत्ररक्षण 2 धावा पूर्ण आणि इथे आरसीबी टीमचे समर्थक राहुल हिरे पुढचा चेंडू रिव्हर्स हेड आणि हा एक 2 धाव पूर्ण हा धरतीवरचा शॉट नाही मंगल ग्रहावरती मारलेला शॉट वाटतोय हा पृथ्वीवरचा शॉट नाही मंगल ग्रहावरती मंगल ग्रहावरती खेळताय खेळाडू पुढचा चेंडू उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे ते राहुल याच्या करता पुढचा चेंडू आणि ते कट आणि बिरारी सर चालाकी करताना आता कोरी पोटाने भरतास पुढचा चेंडू सुंदर शॉट आणि वीरपॉल इथे बॉलवर जाताना निश्चितच एकच धाव देतील असं वाटतंय आणि इथे पत्रे दौडून गेलेले दिसत आहेत लॅमे चिमे चिंगचॉंग शेवटचा चेंडू शेवटचा चेंडू जमीर भाई टू भूषण भाऊ आणि सुंदर असा शॉट खेचलेला आहे मुस्तफा बापजी बॉलवर आहे आणि निश्चितच एकच धाव देतील 2 धाव करता निघालेले सुंदर क्षेत्ररक्षण करताना मुस्तफा बापजी षटक संपलेले 1 षटक आणि धाव संख्या ती 7 धावा आहे का 7 धावा 1 षटक 7 धावा पिताश्री वॉरियर संघाला असं झालंय दुसरी ओव्हर कोण टाकेल ना नको तू दुसरं षटक कोण टाकेल असं झालेलं आहे सर्व एकमेकाजवळ बघतायत त्या एक बाउंड हातात फोन घेऊन घेतलेला आहे नको सर्कल मध्ये मार बसायला दुसरी का तिसरी मॅचला 25 रन दिले ते कुणाल वॉयर यांनी पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटक टाकताना त्यांनी आता फोन कोणाचा आलेला नाही तरी कानाला लावून घेतलाय त्यांच्याकडे कोणी बघायला नको ओव्हर टाकण्याकरता आणि आता स्वतः सिंगम का चिंगम नाही बनणे होना घाई करायची दीपक सर मॅन ऑफ द मॅचचा चान्स आहे तुमच्याकरता जर 4 विकेट घेतल्या तर तुम्हाला मॅन ऑफ द मॅच भेटू शकते मला असं वाटतंय या षटकामध्ये 2 विकेट पडू शकतात
काय कारण असेल ते माहिती नाहीये पण वाटतंय असं. फिल्डिंग चेक करायची सर. मुस्तू नागालँड एरियामध्ये पहिला चेंडू दीपक बिरारी तो राहुल आणि सुंदर गोलंदाजी. वा 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 काय गोलंदाजी टाकलेली आहे. वा वा उत्कृष्ट अशी उत्कृष्ट असा गोलंदाज. वय वर्ष 51 दीपक सर बिरारी. दुसरा चेंडू सर टू राहुल स्वीट सीट आणि ते मिसफिल्ड झालेली आहे. 22च्या स्वरूपाने धाव भेटेल. सरांचे 2 डॉट बॉल राहतील. मेडन ओव्हरच्या दिशेने जाताना दीपक सर बिरारी. उत्कृष्ट अशी गोलंदाजी केली ती दीपक सर यांनी. फलंदाजी बीट झालेला आहे तसंच विकेट किपरही बीट झालेला आहे आणि तसं स्लिपही बीट झालेली आहे. म्हणजे 3 खेळाडूंना बीट करत हा चेंडू. पुढचा चेंडू आणि स्वीप शॉट आणि षटकार. उत्कृष्ट असा शॉट खेचलेला आहे. रनअप चुकलेल्या कारणाने हा निश्चितच षटकार बसलेला आहे. साइड चेंज. घुटना टेक तमाशा देख. चौथा चेंडू घेऊन येताना दीपक सर. स्ट्राईकवर येते जमीर भाऊ. बघूया षटकार नंतर काय कमबॅक करतात ते बिरारी सर. आणि निश्चितच उत्कृष्ट गोलंदाजी. सुरेख अशी गोलंदाजी करताना बिरारी सर. चौथा चेंडू डॉट. या षटकामध्ये 4 चेंडू मध्ये 6 धावा दिल्या आहेत त्या बिरारी सर यांनी. 1 धाव 22च्या स्वरूपाने आलेली आहे. आणि पुन्हा उत्कृष्ट गोलंदाजी. वा 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 सुरेख अशी गोलंदाजी. लेग बाईसच्या स्वरूपाने धाव भेटेल. आणि बिरारी सरांनी सर्कल मध्ये सगळ्या प्लेयरांना एकदम तंदुरुस्त एकदम फिट आणि चुस्त ठेवायला लावलेले आहे. केव्हाही कुठेही कॅच उडू शकते. तिथे पॉइंटला वय वर्ष 46 असे कुणाल वायरे यांना सुद्धा कंबर वाकायला लावलेली आहे. पुढचा चेंडू आणि इथे कॅच. विकेट. मी बोललो होतो या षटकामध्ये विकेट भेटेल. बिरारी सर यांनी कॉमेंट्री बॉक्स मध्ये 500 रुपये जमा करायचे. ही विकेट माझ्यामुळे आली. नाना 2 षटक आणि धाव संख्या ती 15. आणि आता खिचडीचा स्वाद घेण्यासाठी इथे बरेच लोक उपलब्ध झालेले आहेत. खिचडी अर्ध्या तासात येणारच आहे. त्याच्यासाठी आज लोक काय कुल्ले जमून बसले ते उठायचं नाव घेत नाहीयेत. आणि सूर्यवंशी पिक्चरचे हिरो नाना सूर्यवंशी हे सुद्धा मॅच बघायला आलेले आहेत. दोन षटक 15 धावा. आणि सटाणा संघाला चेअर करण्यासाठी सगळ्याहून भरभरून ट्रका भरून येत आहेत. आणि तिथे हिरवी चड्डी म्हणजे कमलेश भाऊ राहू शकता पुण्याचे प्लेयर. तिसरं षटक घेऊन येताना स्वतः पदू नाना. नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशन वरती सदस्यपद निभावताना पदू नाना.
लहान लहान मुलांना, बऱ्याच लहान मुलांना घडवलंय ते पदू नाना यांनी सटाणा तालुक्यात. आणि निश्चितच हे दोघं खेळाडू एकमेकांविरुद्ध भरपूर खेळलेले, त्याच्याकरता कोणाला शतरक्षणाकडनं धावताना. पुढचा चेंडू पुन्हा घुटनाटेक तमाशादायक. जमीर भाऊ यांनी लिगामेंटवर मात देत पूर्ण घुटना टेकून शॉट खेळतात. उत्कृष्ट गोलंदाजी, वा 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 वा, उत्कृष्ट अशी गोलंदाजी करताना प्रदीप निकाम. नाना सनस्क्रीम आहे का? पुढचा चेंडू, फुलटा चेंडू, फायदा घेऊ शकलेला नाहीये. आणि तिथे बॉलवर आंद्रे रसल, गरीबो के आंद्रे रसल, आणि थ्रो कुठे फेकतायत ये. यांना बिगर मदिरा प्यायची चढून जाते वाटतं. फोन खिचडी रे. पुढचा चेंडू, सुंदर गोलंदाजी, वा 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 वा, लेग काट. उत्कृष्ट असं गोलंदाजी करताना प्रदीप निकाम. आपल्या संघाकरता महत्वपूर्ण असं षटक टाकताना प्रदीप निकाम. शेवटचा चेंडू, आणि स्विच हिट आणि षटकार, स्विच हिट आणि षटकार. 23 धाव संख्या झालेली आहे. 3 षटक, 3 षटक 23 धावा. पुढचं षटक नाना छातील माती लावावी लागेल. नाना, कुणाल नाना, छातीला माती लावावी लागेल केव्हा ना केव्हा तरी. 3 षटक 23 धावा. पुढचं षटक स्वतः संघाचे आयकॉन प्लेअर घेऊन येतात का काय बघूया. अंपायरांनी ती स्प्राईटची बाटली चेक करायची, नेमकी सॉफ्ट ड्रिंक आहे का पाणी आहे का काय. आणि इथे आफ्रिकन प्लेयर, नॉर्थ आफ्रिकाचे प्लेयर इथे आलेले, ते कमलेश शाळीच. आणि इथे ट्रिकल्स क्रिकेट क्लब कडनं सूचना आहे, हिरवी पॅन्ट घालून चालणार नाही. ग्रीन नेट, पहिलेच इकडे ग्रीन नेट, अजून ग्रीन चड्डीवर बॉल कस का दिसेल. उत्कृष्ट असं फलंदाजी, शेवटच्या चेंडूला षटकार खेचलाय तो जमीर भाऊ यांनी. 4थं षटक घेऊन येताना स्वतः संघाचे नायक भूषण भाऊ. ही मॅच नेमकी गावात चालू का जंगलात चालू आहे. तिकडे बिगर शेपटीचे वाघ दिसत आहेत. सुंदर शॉट, अतिशय उत्कृष्ट ब्लॉक हॉलचा चेंडू सुंदर पद्धतीने खेळला आहे आणि 1च धाव. गोलंदाजी सुंदर केली आणि शॉटही सुंदर घेतला. निश्चितच हा पंजी जाऊ शकते. 5 धावा, इथे 5 धावा भेटेल आणि स्ट्राईकला जॉन्टी भांबरे राहू शकतात. जमीर भाईने मारला होता का कोणी मारला होता. मग जमीर भाई कोणी शॉट कोणी मारला होता. मग जमीर भाई स्ट्राईकला राहतील. 5 धावा आहेत. आणि इथे बजरंग साई टायगरचे संघ मालक देवाभाऊ टेन्शन मध्ये. त्यांची 5वी मॅच करो या मरो आहे. 21,000 रुपये करो या मरोच्या याच्यात आहे. आणि इथे सुंदर शॉट, स्वीप मारलेला शॉट आणि रसल तिथे बॉलवर आला. उत्कृष्ट अशी फिल्डिंग आणि थ्रोही उत्कृष्ट. 1च धाव दिलेली. जिथे 4 धावा जात होत्या तिथे 1च धाव दिली ते रसल यांनी.
अजिंक्य संघ 4 मध्ये 3 मॅचेस जिंकलेत, म्हणून सगळ्या ग्राउंडला भर फिरतायत ते त्यांचे खेळाडू. सुंदर शॉट वाईड, खेचण्याच्या नादात वाईड चेंडू. सचिन नाना पुढचा चेंडू. फुलटॉसचा फायदा घेऊ शकलेले ते जॉन्टी भामरे. बॉलवर रे मुस्तफा बाबजी आणि 2 धाव घेऊ शकतात का काय इथे. जागेवरून हात पुरवता. अरे बाबो, वाईट अवस्था आहे. जिथे रिटायरमेंट पाहिजे होती तिथे उभे करून दिलेले आहेत. कमरेवर जास्त लोड. जाग सटकला ना घेणं उपात. आणि इथे पुन्हा मिसफील्ड आणि वाईड आहे. पंजी 5 धावा इथे, 5 धावा. वाईड आणि चौकार, 5 धावा. कुणाल वो कीपर येऊ शकतात, सांगता येत नाही. इथे मग ते भदाने साहेबांचं आगमन झालेलं आहे का काय. पुढचा चेंडू आणि इथे कॅच उडलेला आहे. आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण करताना स्वतः कुणाल भाऊ आहिरे. सटाणा संघाचा पुढील फलंदाज माझ्या मतेने धुवाधार सुबोध भाऊ राहू शकतात. स्विच हिटचा पुन्हा प्रयत्न आणि मिसफील्ड. कीपरकडनं मिसफील्ड होते वारंवार. चाल असू शकते, रनआउटची चाल असू शकते कदाचित. तिथे दीपक सर आणि पप्पू दोघींचा भरोसा नाही, रनआउट करता काही करू शकता. आणि पुन्हा स्विच हिट मारण्याच्या नादात इथे रनआउटचा चान्स मी बोललो तो आणि इथे मिस झालेला आहे. लेग बाईज एका बॅटचा आहे. लेग बाईजच्या स्वरूपात ही धाव घ्यायची आहे. आणि षटक संपलेले 4 षटक 39 धावा. 4 षटक 39 धावा. 24 चेंडूंमध्ये 58 धावांची गरज. पुढील फलंदाज निश्चितच पदू नाना असू शकतात, काय माहिती. चोवीस चेंडूंमध्ये 58 धावांची गरज. 24 चेंडूंमध्ये 39 धावा झालेल्या आहेत त्या सटाणा संघाच्या. हंपरांनी पाणीचा उपभोग घ्यायचा आहे. ना काय रे हलवी घ्या तू ना आता. ना हलवी घ्या ना. ओपनर फलंदाज बॅटिंग नाही रे. ना बी हलवी घ्या. ए ना तुला चड्ड्या शना डायरेक्ट पोरीस ना तू पुण्यात आला मग.
पावडे आणले जा तिकडे. सगळ्यांना अपेक्षा कुणाल भाऊ कडनं आहे आणि कुणाल भाऊ लपून दडलेले. नाना असं थोडी चालेल. सनस्क्रीम आहे का? बघूया पदू नाना मागच्या वर सारखं पूर्ण षटक टाकतात का काय? उत्कृष्ट गोलंदाजी. वा 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 वा. काय झालं? रनआउट का हिट विकेट? कटचा तर काय आवाज नाही. डॉट बॉल. उत्कृष्ट गोलंदाजी प्रदीप टू जमीर भाई. आणि पुन्हा वा 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 वा. सुंदर अशी गोलंदाजी करताना प्रदीप निकम. अतिशय नावाजलेलं हे नाव प्रदीप निकम. त्यांनी ते 2018 साली आणि हा शॉट कॅच होऊ शकतो का? नाही. चौकार चौकार. धूप धूप धूप. डोळे उघडले नाही. पदू नाना उत्कृष्ट गोलंदाजी करताना त्यांनी 2018 का 19 साली धीरजच्या टीम मध्ये होते बागलान प्रीमियर लीगला. धीरजला ते दुसरं बक्षीस का पहिलं बक्षीस त्यांनी आणून दिलं होतं स्वतःच्या एकट्याच्या बळावर. दुसरं बक्षीस आणून दिलं होतं स्वतःच्या बळावर. इथे ऊन परिपूर्ण आहे तरी डोळे उडत नाही. काय किती बॉल? डोळे उघडले नव्हते इथे. धूप. आणि कॅच असू शकतो पदू नाना. मला तर वाटत नाही पण अतिशय उत्कृष्ट असा कॅच घेतलेला आहे. उत्कृष्ट कॅच. अतिशय उत्कृष्ट असं कॅच. आणि या कॅचला सचिन कापडणे संघ मालक सचिन कापडणे यांच्याकडनं 201 रुपये रोख बक्षीस देण्यात येईल. उत्कृष्ट असे आणि काय एक धाव निघाली इथे. अतिशय उत्कृष्ट षटक जाताना कुणाल भोयरे यांचं. उत्कृष्ट असं गोलंदाजी करतात पण ते प्लेयर बघून बॉलिंग टाकतात. चांगले प्लेयर राहिले का तेव्हा बॉलिंगला येत नाही. कच्च्या निंबूंना ते बरोबर टाकतात. पुढचा चेंडू आणि अरे काय काय चालू आहे. एक कुठे डबल बॅटने मागे चौकार मारतो एकीकडे पुढे. नेमकी गोलंदाजी चांगली का फलंदाजी बोगस आहे. कोण हो?
हे नानाकडे 2 मोबाईल कसं काय कॅल्सी चालवताय बिल्डिंग तो त्याला डागा दुगाले नाही. पुढचा चेंडू कुणाल भो यांचा किशोर भो यांच्या करता मला असं वाटतं षटकार जाऊ शकतो. आणि नाना नाना वय निघी चाललं पण आज पाहत एक कॅच घेईल निशी. आणि आता त्यांचे सहकारी मित्र यांनी एक सूचना दिलेली आहे श्याम सूर्यवंशी यांनी कुणाल भाऊ हे रिटायरमेंट घेऊ शकता या लीग नंतर. गुप्त माहिती रिटायरमेंट घेऊ शकता ही शेवटची लीग आहे यांची. उत्कृष्ट गोलंदाजी वा 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 काय गोलंदाजी करतायत हे कुणाल भाऊ अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी. आणि इथे कॅरेबियन प्लेयर सुबोध भाऊ आहिरे ग्राउंड मध्ये काय करताय जाऊन बॅट चेंज का काय कॅरेबियन प्लेयर बॅट चेंज होते. सुबोध नाना फार खुश झाले त्याचं काय बॅटिंगला बोलवलं पण काय टाय टाय फिश बॅट चेंज केली. पुढचा चेंडू जॉन्टी भामरेला टाकताना कुणाल भाऊ आहिरे. आणि हा निश्चितच कॅच असू शकते आणि वेल कॅच उत्कृष्ट कॅच उत्कृष्ट अशी कॅच घेतली ती पप्पू पोलाड याने आणि कुणाल भाऊ आहिरे यांना विकेट मिळवून दिलेली. आणि आता पुढील फलंदाज कॅरेबियन प्लेयर सुबोध कुवर. ए नाना नाना ए नाना नाना सनस्क्रीन शेका अल्कोहोल नॉट अलाउड सर सर अल्कोहोल नाही चालणार ग्राउंड मध्ये. ड्रिंक आणि वॉटर वॉटर. सचिन आस्केडा उत्कृष्ट एकदम आनंदात गाजर फुटतायत. सिद्धू कशा मजार मजार त्या शेर शायरी करत तुम्ही तशा असे ना अंधेर रात में दिया तेरे हाथ माशिंद म्हणून रुमाल बांधलेला होता त्याला बरोबर आहे. नाही रुमाल त्याच्यामुळे बांधलेला होता त्याला. इथे हात नाही लावला इथे हात लावला का तो खेळ होतो. पुढचा चेंडू 7 8 9 10 11 12 13 100 पर्यंत म्हणू का 3 काय 3 काय नाना नाही रे. अरे स्वतः सर आलेले गोलंदाजीसाठी आता काय बारा चेंडू आणि 45 धाव्यांची गरज. 12 चेंडूंमध्ये 45 धाव्यांची गरज. बघूया बिरारी सर लेग स्पिनच्या ऍक्शन मध्ये दिसत आहेत. लेग स्पिन करता का काय आणि कुठे शॉट गेलाय चौकार जाऊ शकतो मावते. पदू नाना यांच्याकडनं कॅच ड्रॉपली 3ऱ्या धाव करता पळत होते परंतु नाही.
काय झालं? हॅलो 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 दादा हॅलो इथे सुबोध भाऊ यांची विकेट गेलेली आहे. सुबोध भाऊ यांची विकेट गेलेली आहे. मोठा हादरा लागलाय तो सटाणा संघाला. मी बोललो तो या मॅच मॅन ऑफ द मॅच एपीआय सर घेऊ शकतात. मॅन ऑफ द मॅच च्या वाट्याने चालले ते बिरारी सर. सर मॅन ऑफ द मॅच पक्की आहे. अजून 2 विकेट घ्या सर. हो सर 2 विकेट. अजून दोन मॅन ऑफ द मॅच होऊन जाईल. पुढचा फलंदाज मच्छिंद्र पवार. उत्कृष्ट गोलंदाजी, अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी. आणि हा निश्चितच नो बॉल असू शकतो. नो बॉल आहे हा. एकच धाव. इथे एकच धाव भेटेल. नो बॉलचा फुलटॉस बॉलचा फायदा घेऊ शकले नाही ते मच्छिंद्र पवार. ते फर्स्ट वॉर्निंग पण आलेली आहे गोलंदाजाला. फ्री हिटला आउट नसतं रनआउट सोडून. ना आणि निश्चितच षटकार. हवाई फायर षटकार. उत्कृष्ट असा शॉट खेचलाय तो किशोर वो यांनी आणि षटकार. शेवटचा चेंडू. 7 चेंडूंमध्ये किती धावा लागतायत? 34 धावा. 7 चेंडू 34 धावा. 7 चेंडू 34 धावा. शेवटचं षटक जाता जाता कुणाल भाऊ यांनी टाकायला पाहिजे. सगळ्यांची अपेक्षा आहे रिटायरमेंटच्या याच्यात शेवटचं षटक टाकून जायला पाहिजे त्यांनी. शेवटचा चेंडू घाई करायची आहे. 7 चेंडू 34 धाव्यांची गरज. आणि चौकार जाऊ शकतो आणि गेला. 6 चेंडू 30 धावा. शेवटच्या 6 चेंडूंमध्ये 30 धाव्यांची गरज. सहा चेंडू 30 धावा. मुस्तफा अफजल बोलत आहे. नाही रे नाना तर कुणाला रिले सांगे राहत. तू का काल दिस बशी घेत का? काल रन आले का? 23 आणि 12 35 चांगले येऊन गेले. 17.5 येऊन गेले. कोणी 26 नाना तेव्हा मी होतो म्हणून आले. आणि 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 इथे निश्चितच बॅट्समन पोहोचलेला आहे. होनोलुलू झालेलं आहे. वाईड चेंडू. 6 चेंडू आणि 28 धाव्यांची गरज. 6 चेंडू 28 धावा. मॅच झालेली बनली आता. 6 चेंडू 28 धावा. पहिला षटकार येतो का काय बघूया. आणि नो बॉल. नो
बॉल. सीधा सीधा मारा रहता तो छक्का रहता था. नो बॉल. 6 चेंडू 27 धावा. अवघड दिसतं काम. कार्यक्रम लागलेला दिसतो इथे. इथे कार्यक्रम लागलेला आहे. 6 चेंडू. षटकार. षटकार नाही, कॅच रे. फ्रीट आहे, फ्रीट आहे. पळा 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 पळा. 5 चेंडू 25 धावा. 5 चेंडू मध्ये 25 धाव्यांची गरज. पाच चेंडू 25 धावा. 2 धावे भेटू शकता. हो, 2 धावा. 4 चेंडू 23 धावा. कुणाल भाऊ आनंदाची श्वास घेताना. कुणाल भाऊ फार टेन्शन मध्ये होते. आनंदाची श्वास आता घेतील मोकळी चोकळी जरा. तरी सांगता येत नाही. 4 चेंडू 23 धावा. 4 षटकार गेले तर मॅच विजयी होऊ शकता. एनजीटी, एनजी वॉरियर सटाणा, एनजी स्पोर्ट्स. इथे श्याम सूर्यवंशी सांगता हो भाऊ 4 छक्का देऊ बी शकच म्हणे. खरं नाही यानं म्हणे. आणि इथे विकेट भेटू शकते कुणाल भाऊ यांना. आणि विकेट विकेट अतिशय उत्कृष्ट असा गोलंदाज कुणाल भाऊ आहिरे. धारण नाही राहिले असते तरी सेव्ह करणारा असा हा गोलंदाज कुणाल भाऊ आहिरे. आणि आता आपल्याला बघायला मिळतील ताराबाद येथील उत्कृष्ट रिव्हर्स स्वीप शॉट मारण्यात फेमस नीरज दादा वाकडे उर्फ नीरज टाटिया. अगदी एवढ्या उन्हात सुद्धा चमकणारा असा खेळाडू तो. 19 वर्षाचा खेळाडू. नीरज टाटिया मोठे मोठे रिव्हर्स स्वीप फटके मारण्यात फेमस. नक्कीच आत्ताच झालेल्या बागलान प्रीमियर लीग मध्ये प्रत्येक मॅच ओपनिंग केलेला प्लेयर. नक्कीच आपल्या 2 षटकांमध्ये 40 धावा खर्च केल्यात त्या नीरजने. बघा आता त्यांची वसुली करतो की नाही नीरज टाटिया. बॉलर 45 वर्षाचा चिरतरुण खेळाडू कुणाल रे. बघा रिव्हर्सिवचा फटका आणि बॉल बंगल्या पार. षटकार. नक्कीच मी बोललो होतो रिव्हर्स आहे तो. रिव्हर्स मारतो तो नीरज टाटिया. रिव्हर्स शॉट मारण्यात फेमस आहे तो नीरज टाटिया. रोल बॉल द्यायचा आहे. आयोजकांनी रोल बॉल द्यायचा आहे. रोल बॉल द्यायचा आहे आयोजकांनी. नीरज टाटिया मॅन फ्रॉम ताराबाद. हाईट छोटी फाईट मोठी. नक्कीच ओपनिंग साठी पाठवलं असतं तर मॅचचं रूप वेगळं राहिलं असतं. एनजी स्पोर्ट. पुढील चेंडू कुणाल रे यांचा. मध्ये घुसून मारलेला शॉट. बघूया बॉल पाठवलंय पार्किंग लॉट मध्ये. खतरनाक असा षटकार. नीरज टाटिया खतरनाक असा खेळाडू. शानदार अशी फटकेबाजी करतोय तो नीरज. नक्कीच थोडं लवकर पाठवलं असतं तर मॅचचं रूप अजूनही वेगळं असतं एनजी स्पोर्ट्स सटाणा या संघाचं. पुढचा चेंडू कुणाल रे यांचा. 2 चेंडूंवरती 2 षटकार आलेले आहेत. परत स्लोवर गतीचा चेंडू. बॅट्समनला बीट करत बॉल गेला यष्टीरक्षकाच्या हातात. मॅच फिनिश. मॅच फिनिश. चला ट्रेकर्स क्रिकेट क्लब विरुद्ध अजिंक्य 11
दोघे संघाच्या संघनायकांनी कॉमेंट्री बॉक्स जवळ यायचंय टॉस साठी. अजिंक्य 11 आपल्या संघ